Hello students, next point which we have to study is electric energy of two-point charges and of a dipole in an electric field. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, तो म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी ऑफ टू पॉइंट चार्जेस अँड ऑफ ए डायपोल इन एन इलेक्ट्रिक field. When two like charges lie in finite distance, when two like charges lie in finite distance apart, their potential energy is zero, because no work has to done in moving one charge at infinite distance from the other. तर समजा दोन चार्जेस हे इन्फायनाइट डिस्टन्सलेसला असतील आणि त्या इन्फायनाइट डिस्टन्सलेसला असणाऱ्या म्हणजे दूर अंतरावरती असणाऱ्या दोन चार्जेसला जर आपल्याला मूव्ह करायचे असेल, एकमेकांच्या पासून दूर न्यायचे असेल, तर करावे लागलेले कार्य शून्य असते. कारण तिथे एका चार्जला दुसऱ्या चार्ज पासून मूव्ह करण्यापासून एका चार्जला दुसऱ्या चार्ज पासून अवे मूव्ह करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कार्य करावे लागत नाही. आणि म्हणून तिथे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती किती असते? शून्य असते, कार्य करावे लागत नाही. बट व्हेन दे आर बॉट क्लोजर टू वन अनदर, पण जर आपण हेच चार्जेस एकमेकांच्या जवळ आणले तर काय होईल? वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन. तर ते दोन लाईक चार्जेस आहेत, ते जर आपण जवळ आणले तर एकमेकांना ते रिपेल करतील आणि त्यामुळे हा फोर्स ऑफ रिपल्शन जे आहे तो फोर्स ऑफ रिपल्शन ओव्हरकम करण्यासाठी कार्य करावे लागेल. ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह, this work gets stored as potential energy of the two charges. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असतो, त्यामुळे इथे झालेले कार्य आहे ते त्या दोन चार्जेस मध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होते. लेट्स सी डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस is defined as the total amount of work done to assemble the system of charges by bringing them from infinity to their present locations. तर एखाद्या चार्जेसची सिस्टीम असेल, त्या सिस्टीमची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय? तर त्या चार्जेसना इन्फिनिटी पासून त्यांच्या सध्या असलेल्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी जेवढे कार्य करावे लागलेले आहे, म्हणजे थोडक्यात ती सिस्टीम असेंबल करण्यासाठी जेवढे कार्य करावे लागलेले आहे त्याला त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात. लेट्स सी पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ टू पॉइंट चार्जेस. हियर दिस पॉइंट O is the origin of XYZ coordinate system. In this system, here there is a charge Q1 at point A. There is a charge Q2 at point B. R1 bar is the position vector of this charge Q1 or point A, and R2 bar is the position vector of this charge Q2 or point B. Here initially suppose that these charges are at infinite distances. सुरुवातीला आपण असे समजूया की इथे हे दोन चार्जेस नाहीतच, ते चार्ज इन्फिनिटीला आहेत. And we have to bring the charge Q1 at point A. आता इथे दोन चार्जेस आहेत, तर ते दोन्ही चार्जेस सुरुवातीला कुठेतरी अनंत अंतरावरती किंवा फार लांब आहेत असे म्हणूया, आणि आपण फक्त एकच चार्ज असा इन्फिनिटी वरून या ठिकाणी आणला. नो वर्क इज डन
here. Work needs, no work is done here because there is no external field. इथे एक्सटर्नल फील्ड नाही, त्यामुळे त्या चार्जला इथे आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कार्य करावे लागणार नाही. जर एक्सटर्नल फील्ड असते तर त्या फील्डच्या अगेन्स्ट कार्य करावे लागते, पण कोणतेही फील्ड नसल्यामुळे Q1 या चार्जला इथे आणण्यासाठी कोणतेही कार्य करावे लागणार नाही. Therefore work done W1 to bring the charge Q1 is equal to 0. But this charge produces potential in the space, and this potential is given by P1 is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q1 upon R1. तर इथे हा जो चार्ज Q1 आणलेला आहे तो Q1 हा चार्ज R1 एवढ्या अंतरावरती, म्हणजे इथे म्हणूया आपण हा P1 एवढे पोटेन्शियल निर्माण करेल. इथे R1 म्हणजेच काय, R1 is the distance of point A from the origin. When we bring charge Q2 from infinity to point B at a distance R12 from Q1, work done W2 is equal to potential at B due to charge Q1 into this Q2. तर आता पहिला जो चार्ज आपण आणून ठेवलेला आहे या ठिकाणी, तो बी या ठिकाणी म्हणजे R12 एवढ्या अंतरावरती एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल निर्माण करेल, आणि ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार आहे, इट इज इक्वल टू Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 R12. आता या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, तर युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी पासून बी या ठिकाणी आणण्यासाठी करावे लागलेले कार्य. मग युनिट चार्ज जर एवढे कार्य करावे लागत असेल तर टोटल चार्ज Q2 ला किती कार्य करावे लागेल, तर या टर्मला आपल्याला Q2 ने गुणावे लागेल. म्हणजे टोटल वर्क डन W2 इज इक्वल टू Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 R12 into Q2. This work done in bringing the two charges to their present location. This work done in bringing the two charges to their respective locations is stored as the potential energy of the configuration of two charges. आता या दोन्ही चार्जेसला इथे आणण्यासाठी करावे लागलेले जे कार्य आहे ते त्या दोन चार्जेसच्या सिस्टीम मध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होते. म्हणून ते वर्क डन जे आहे ते वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, विच इज गिवन बाय 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R12. This equation can be generalized for system of any number of point charges. तर अशा प्रकारे 2 पॉइंट असणारी 2 चार्ज असणारी जर सिस्टीम असेल तर त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी आपल्याला या सूत्राने काढता येईल. ओके, थँक्यू.